जय जवान जय किसान रैली में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने भाजपा पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि भाजपा छत्रपति शिवाजी महाराज को किनारे करने का काम कर रही है। साथ ही उन्होंने भाजपा पर संविधान में बदलाव लाने की कोशिश करने का भी आरोप लगाया। सपकाल ने राहुल गांधी के खिलाफ बढ़ती धमकियों पर चिंता जताई। छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं देखील दैवत आहे आणि भारताचं संविधान लिहित असताना आणि संविधानाच्या मूळ प्रती जेव्हा प्रकाशित झाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर ही भारतीय संविधानामध्ये ही असण्याची तजवीज खास करून ही त्यावेळेस संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी आणि संविधान निर्मात्यांनी ही केलेली होती। मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत। थेट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा होता कामा नये ह्या जो विचार होता त्या विचाराच्या मुसूतूनच भाजप ही तयार झालेली आहे। त्यामुळे मागच्या काळातही आपण बघितलं असेल तो राहुल सोलापूरकर आणि तो कोठारेकर का फटाडेकर जे माणसं आहेत यांनी शिवाजी महाराजांवर अत्यंत अपमानास्पद स्वरूपामध्ये त्यांनी वक्तव्य केली। मात्र शासनाने कुठली कारवाई त्यांच्यावर केली नाही। उलट महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशा स्वरूपाचा हे कार्यकाळ एकंदर भाजपचा राहिलेला आहे। त्यामुळे दिवसेंदिवस शिवाजी महाराजांचा नाव बाजूला काढत पुढे जाणं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे। नुकतेच किडे गुरुजी जे आहेत यांनी देखील अशा प्रकारच्या त्यांच्या शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो देखील नामशेष व्हावा इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। तर एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे। यांना पुन्हा एकदा नव्याने पेशवाई ही महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात आणायची आहे। त्यासाठी शिवाजी महाराजांचं सातत्याने त्यांनी महत्व कमी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसांना देखील ते प्रोत्साहन देत आहेत। आगामी काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण शिवाजी महाराज ही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आन बाण आणि शान आहे। राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे। राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही। स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे, राहुल गांधीला आहे, ते आमचे नेते आहेत। कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा, आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ताही हा पुरून उरेल। त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये। राहिला प्रश्न राहुल गांधी सावरकरांच्या संदर्भात काय बोलले याची समीक्षा जर होत असेल तर त्याचं स्वागत आहे। राहुल गांधींनी कधीही शेलक्या भाषेत अथवा अपशब्द हे सावरकरांबद्दल काढलेले नाहीत। राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाहीत तर अनेक इतिहासकारांनी देखील तशा स्वरूपाचे दाखले दिलेले आहेत। नव्हे तर अनेक पुस्तकं देखील अलीकडच्या काळात हे प्रकाशित झालेले आहेत। अहो एवढंच कशाला, आपल्याला एवढ्याच जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनीच मोठं लट एक पुस्तक आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे। त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी। अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ। नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो।